हॅलो गाईज, आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं की फ्लूइड म्हणजे काय आणि टाईप ऑफ फ्लूइड. तर आता आज आपण पाहणार आहोत फ्लूइड मेकॅनिकचे टाईप किती आहेत. तर टू टाइप्स ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स आहेत. फ्लूइड मेकॅनिक्स तर कोणते? फर्स्ट आहे आयडियल फ्लूइड. आयडियल फ्लूइड म्हणजे जो फ्लूइड कन्सिडर केलेला असेल तो म्हणजे आयडियल फ्लूइड. तर हा फ्लूइड आहे इनकॉम्प्रेसिबल, विच आर इनकॉम्प्रेसिबल म्हणजे आपण बघितले की इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ज्याचा वॉल्यूम फिक्स असेल, मास फिक्स असेल, डेन्सिटी कॉन्स्टंट असेल, त्याला आपण इनकॉम्प्रेसिबल म्हणू शकतो. अँड हॅज नो विस्कॉसिटी नसलेला म्हणजे नो फ्रिक्शन. तर विस्कॉसिटी म्हणजे काय? विस्कॉसिटी म्हणजे दोन लेअरमध्ये जो काही फ्रिक्शन होतो तर त्याला आपण विस्कॉसिटी म्हणू शकतो. पण आयडियल फ्लूइडमध्ये विस्कॉसिटी नसतो, त्यामुळे फ्रिक्शनही होणार नाही आहे. आणि हा जो काही फ्लूइड असेल तो नेचरमध्ये एक्झिस्ट नसतो. इट इज डू नॉट एक्झिस्ट इन नेचर. हा नेचरमध्ये नसतो, एक्झिस्ट नसतो, त्याला आपण म्हणू शकतो आयडियल फ्लूइड. सेकंड आहे रिअल फ्लूइड. जो रिअल आहे तो म्हणजे रिअल फ्लूइड म्हणजेच हा कॉम्प्रेसिबल असेल, अँड हॅज ए विस्कॉसिटी म्हणजे दोन लेअरचं जो काही फ्रिक्शन होतं इथं तो म्हणजे रिअल फ्लूइड, म्हणजे इथं फ्रिक्शन होतो. इट एक्झिस्ट इन नेचर. हा नेचरमध्ये एक्झिस्ट असतो. तर ह्याच्यामध्ये आपण आता पाहिलं की फ्लूइड मेकॅनिकचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट आयडियल फ्लूइड म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल आहे आणि ज्याची विस्कॉसिटी नाही आहे तो. आणि रिअल फ्लूइड म्हणजे आपण पाहिलं की कॉम्प्रेसिबल आहे आणि विस्कॉसिटी आहे, त्याला आपण रिअल फ्लूइड म्हणलेलं आहे. तर रिअल फ्लूइडचे पुन्हा दोन टाईप्स आहेत. रिअल टाईपचे दोन टाईप्स. तर रिअल फ्लूइडचे दोन टाईप कोणते? तर फर्स्ट असेल न्यूटोनियन फ्लूइड अँड सेकंड नॉन न्यूटोनियन फ्लूइड. रिअल फ्लूइडचे टू टाईप्स आहेत. रिअल फ्लूइड्स टू टाईप्स. फर्स्ट न्यूटोनियन फ्लूइड and second non न्यूटोनियन फ्लूइड. तर न्यूटोनियन फ्लूइड म्हणजे काय? इट ओबे न्यूटन्स लॉ. जिथे न्यूटन्स लॉ अप्लाय होतो तो म्हणजे न्यूटोनियन फ्लूइड. अँड इट डज नॉट ओबे न्यूटन्स लॉ. नॉन न्यूटोनियनमध्ये न्यूटन्स लॉ ओबे होत नाही, तर न्यूटोनियन फ्लूइडमध्ये न्यूटन्स लॉ ओबे होतो. तर ते कसे? तर बघा, शेअरिंग जो काही स्ट्रेस आहे, शेअरिंग जो काही फोर्स असेल, प्रेशर असेल, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे व्हेलॉसिटीला. dy ह्याला आपण म्हणू शकतो व्हेलॉसिटी ग्रेडियंट.
ग्रॅडियंट. तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल. शेअरिंग स्ट्रेस एस इज इक्वल टू म्यू dv/dy, where mu is equal to coefficient of viscosity, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हे झाले आपले रिअल फ्लूइडचे दोन टाईप. तर फ्लूइड मेकॅनिक्सचे जे काही आपण टाईप्स बघितले, मेन टाईप्स जो काही आहे तो आयडियल फ्लूइड आहे, सेकंड आहे रिअल फ्लूइड. पुन्हा रिअल फ्लूइडचे दोन टाईप आपण पाहिले, न्यूटोनियन फ्लूइड अँड नॉन न्यूटोनियन फ्लूइड. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत फ्लूइड मेकॅनिक्सचे ब्रँचेस. फ्लूइड मेकॅनिक्स किती ब्रँचेस आहेत फ्लूइड मेकॅनिक्सचे? तर 3 ब्रँचेस आहेत. 3 ब्रँचेस ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स. तर कोणते 3 मेकॅनिक्स? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रँचेस. फर्स्ट आहे हायड्रोस्टॅटिक्स. फर्स्ट आहे हायड्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट सेकंड आहे हायड्रोकायनेमॅटिक्स अँड थर्ड आहे हायड्रोडायनामिक्स. तर बघा, हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक मीन्स रेस्ट. म्हणजेच इथं काय असणार आहे? हे लिक्विड हा रेस्ट असणार आहे. व्हेन लिक्विड ॲट रेस्ट. लिक्विड कसा असणार आहे? याच्यामध्ये रेस्ट असणार आहे. तर हायड्रोकायनेमॅटिक्स म्हणजे काय? इथं कायनेमॅटिक्स आहे. म्हणजेच लिक्विड इथं कसं असणार आहे? मोशनमध्ये असणार आहे. बट लिक्विड ॲट मोशन बट निग्लेक्टिंग काय निग्लेक्ट करायचं आहे पहा? निग्लेक्टिंग प्रेशर फोर्स. जो काही प्रेशरचा फोर्स असेल तो इथे आपण निग्लेक्ट करणार आहोत. त्याला म्हणायचं आहे हायड्रोकायनेमॅटिक्स. थर्ड असेल हायड्रोडायनामिक्स. हायड्रोडायनामिक्समध्ये सुद्धा लिक्विड हा मोशनमध्ये असेल. मोशन अँड कन्सिडरिंग प्रेशर फोर्स. जो काही प्रेशरचा फोर्स असेल तो इथे कन्सिडरिंग करायचा आहे. हे फ्लूइडचे 3 ब्रँचेस आहेत. फर्स्ट असेल हायड्रोस्टॅटिक, सेकंड असेल हायड्रोकायनेमॅटिक्स, थर्ड असेल हायड्रोडायनामिक्स. हायड्रोस्टॅटिक मीन्स रेस्ट. त्यामुळं लिक्विड हा कसा असणार आहे? रेस्ट असणार आहे. हायड्रोकायनेमॅटिक्समध्ये लिक्विड हा मोशनमध्ये असणार आहे. बट प्रेशर फोर्स जो काही असेल तो आपल्याला इथे निग्लेक्ट करावा लागेल. थर्ड हायड्रोडायनामिक्समध्ये लिक्विड हा मोशनमध्ये जरी असला तरी आपल्याला इथे प्रेशरचा जो काही फोर्स असेल तो इथे कन्सिडर करावा लागेल. हे झाले आपले फ्लूइड मेकॅनिक्सचे 3 ब्रँचेस.